तुम्हाला थोडंसं थांबवते. एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्माजी पण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याशी सुद्धा या अनुषंगाने संवाद साधणार आहोत. शर्माजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये. खरं तर आज जी घटना घडलेली आहे ती बघता सर्वसामान्य नागरिक म्हणून अनेक प्रश्न मनामध्ये उमटतात. मुळात एन्काउंटर करण्याची आज परिस्थिती पोलिसांनी कशी हाताळली असेल आणि त्या क्षणी निर्णय घेऊन कारवाई करण्याचा तो क्षण कसा असतो, नक्की काय घडलं असेल, तुम्ही काय सांगू शकाल? कशा पद्धतीने आम्हाला याबद्दल माहिती देऊ शकाल? सेक्शन 100 आयपीसी मध्ये म्हटलेलं आहे की म्हणजे स्वतःच्या रक्षणासाठी, स्वतःच्या बॉडीच्या रक्षणासाठी, प्रॉपर्टीच्या रक्षणासाठी किंवा कोणी अबडक्ट झालं असेल, किडनॅप झालं असेल, त्यांना रेस्क्यू करण्यासाठी, कोणावर रेप होत असेल तो वाचवण्यासाठी, जर असेलंटचा डेथ झाला तर तो याच्यात जस्टिफाय म्हटलेला आहे या सेक्शन मध्ये. याच्या म्हणजे अंडर सेक्शन 100 फुल्ली जस्टिफाईड आहे, कारण 17 मुलं जो आहे तो रोहित आर्य यांनी किडनॅप करून ठेवली होती, त्यांना कन्फाईन करून ठेवलं होतं. त्यांना सोडवण्यासाठी जो काय बळाचा प्रयोग झालाय, जे काय फायरिंग झालंय ते मला वाटतं जस्टिफाईड येते कायद्यानुसार. आणि त्याने का ते पोलीस जे लोकल पोलीस गेले तिकडे, मी आता टीव्हीवरच बघत होतो की गायकवाड कोण वाघमारे म्हणून ऑफिसर गेले, त्यांनी त्या मुलांना वाचवण्यासाठी फायरिंग केलेलं आहे. शर्माजी, पुन्हा एकदा मी आता डॉक्टर शेट्टी